देश के नागरिक हो जिसके होठों पे गंगा, हाथों पे तिरंगा है। वो देश कभी सत्यम शिवम सुंदरम, कभी वंदे मातरम और कभी पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड़ उत्कल बंगा है। मैं उस देश की नागरिक हूँ जो हर ठुकराव की शरण स्थली बन जाता है और 7 समुंदर पार परदेशियों को भी अपने ब्रदर एंड सिस्टर कहकर बुलाता है। यह प्रेम की पूज्य भूमि भारतवर्ष कहलाता है, भारतवर्ष कहलाता है। सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। मंचावर उपस्थित अतिथी व पूज्य गुरुजन वर्ग व विद्यार्थी मित्र मैत्रिणी, आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य इतका सहजासहजी मिळालं नाही। भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, वीर सावरकर, आगरकर या सर्व महावीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले व आपल्याला सांगून गेले, तिरंग्याचा अभिमान आमच्या औरात आहे, तिरंग्याचा अभिमान आमच्या औरात आहे, शहीदांच्या रक्ताच्या रंगाने तो आमच्या हातात आहे। स्वातंत्र्य हे केवळ शब्द नव्हे, ती हजारो बलिदानाची गाठ आहे। आपण आज स्वातंत्र्याने श्वास घेतो कारण याच संघर्षाने आपल्याला एक अमूल्य भेट दिली आहे, तो म्हणजे आपला भारत देश। आपण एक जबाबदार नागरिक म्हणून देशप्रेम प्रगतीसाठी लढले पाहिजे। स्वच्छता, शिक्षण, शिस्तीचा स्वीकार केला पाहिजे। तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाची गान आहे। तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाची गान आहे। तिरंगा आमचा प्राण आहे, भारताची शान आहे, भारताची शान आहे। 15 ऑगस्ट म्हणजे भारतीयांचा सन्मानाचा व अभिमानाचा दिवस, कारण याच दिवशी इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपला भारत देश मुक्त झाला होता। स्वातंत्र्यानंतर आपला भारत देश कृषी, शिक्षण, साहित्यामध्ये प्रगती करत आहे। उत्सव 3 रंगाचा अभाळ याद सजला, उत्सव 3 रंगाचा अभाळ याद सजला, नतमस्तक मी त्या सर्वांना ज्यांनी हा भारत देश घडवला, ज्यांनी हा भारत देश घडवला। आज भारतासमोर महागाई, भ्रष्टाचारी, गरिबी सारख्या समस्या उभ्या आहेत। या समस्यांचे आपण उच्चाटन केले पाहिजे। आपण आपल्या भारत देशासाठी आपले कर्तव्य जाणले पाहिजे। आपण एक सुजाव नागरिक म्हणून आपण आपल्या देशाला पुढे नेले पाहिजे। जाता जाता एवढेच सांगते, भारत कोई धरती का टुकड़ा नहीं है, वो जीता जाता राष्ट्रपुरुष है। अटल बिहारी जी ने कहा था, ये वंदन की धरती है, अभिनंदन की धरती, ये वंदन की धरती है, अभिनंदन की धरती, ये अर्पण की भूमि है, ये दर्पण की भूमि। इसी नदी नदी हमारे लिए गंगा है, इसका कंकर कंकर हमारे लिए शंकर है। हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरते दम तक भी गंगा जल में बहाती हुई हमारी अस्थियों से कान लगाकर सुनेंगे तो एक ही आवाज गूंजेगी, भारत माता की। धन्यवाद।